नमस्कार मित्रांनो, तुम्ही सध्या आता बातम्यांमध्ये ऐकलं असेल की भारतातला सध्या महागाईचा दर हा जवळपास 2.10% आलाय. तर आता महागाई म्हणजे काय? हा 2.10% आला म्हणजे नेमकं काय? तर महागाई म्हणजे दुसरं काहीच नसून वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये सतत होणारी जी वाढ असते, तर त्या वाढीला काय म्हटलं तर महागाई म्हटलं. तर मग महागाई नेमकी वाढते कशामुळं? तर त्याची काही कारण आहेत. तर त्याच्या महागाईच्या त्या कारणांच्या नुसार त्याच्या महागाईचे काही प्रकार पडतात. दोन प्रकारची महागाई असते. एक असते डिमांड पूल इन्फ्लेशन आणि दुसरं आहे कॉस्ट पुश इन्फ्लेशन. डिमांड पूल म्हणजे काय? टोटल जर मागणीच वाढली तर वस्तूंचा पुरवठा तेवढाच राहिला आणि मागणी वाढल्यामुळे होणारी महागाई म्हणजे काय झाली? तर डिमांड पूल महागाई झाली. दुसरं आहे कॉस्ट पुश म्हणजे काय? तर वस्तू आणि सेवांची निर्मिती करण्यासाठी लागणारे जे कच्चा माल असेल त्याच्यात जर किमती वाढल्या तर वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात. त्याला म्हटलं जातं कॉस्ट पुश इन्फ्लेशन. आता हे झाले महागाईच्या वाढण्याच्या कारणांच्या नुसार त्याचे वर्गीकरण. दुसरे एक वर्गीकरण आहे ज्याच्यामध्ये महागाईच्या वाढणाऱ्या दरांच्या नुसार त्याचे वर्गीकरण होते. तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या आहेत? तर एक आहे रांगणारी महागाई जी म्हणजे 0 ते 3% पर्यंत किंवा 3% असणारी महागाई. त्याच्यानंतर आहे चालणारी महागाई 3 ते 5%, 7% असणारी त्याला म्हटलं चालणारी महागाई. त्याच्यानंतर पळणारी महागाई किती? तर 7, 8, 10% किंवा 20% पर्यंत असणारी ती झाली पळणारी महागाई. आणि त्याच्यानंतर 20%च्या वरती जर महागाईचा दर गेला तर त्याला म्हटलं तर बेसुमार महागाई. असे महागाईचे वेगळे प्रकार आहेत. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण काही महागाईशी संबंधित असणाऱ्या महत्त्वाच्या संकल्पना बघणार आहोत, जसं की डिसइन्फ्लेशन, डिफ्लेशन, रिफ्लेशन, स्टॅगफ्लेशन काय असते पुढच्या सेशनमध्ये बघू आपण. थँक्यू.